हाय, जय श्रीराम। आज आपण बनवूया आलूचे पराठे मस्त छानपैकी। तर मी उकडून ठेवले आहे आलू, छान झाले आहे। मोठे मोठे आलू होते तर अर्धे यांना कापून छान उकडले आहे। आता याचे शिलटे काढूया आणि आपण पराठ्याची तयारी करूया। आलूचे शिलटे काढून झाले आहे। आलू हा असा म्हणजे हे आहे भाजीचं म्हणजे जे साधन, तो कशामध्ये पण मिळून जातो। तुम्ही मिक्स व्हेज करा, तुम्ही आलूची भाजी करा, आलूचे पराठे करा किंवा आलू टाकून भजे करा, आलूचे पकोडे करा किंवा कोणतीही भाजी असो, त्याच्यामध्ये आलू असा आहे व्यक्ती की तो त्याच्यामध्ये मिळून जातो। कोणाकोणाला आलूची भाजी इतकी आवडते ना, की खूपच आवडते। तर ठीक आहे, आलू झाले आहे पूर्ण साफ करून। आता याच्यामध्ये कणिक वगैरे मिक्स करून आपण छान त्याचे मिक्सर तयार करूया। वाटा घेतला आहे। आधी आपण काय करू, पीठ वगैरे टाकूया। थोडंसं टाकूया बेसन।
आणि थोडंसं आपण टाकूया तांदळाचं पीठ. तर छान आपण एकजीव करत आहोत याला. याच्यामध्ये मी तिखट मीठ सांबार थोडंसं काय म्हणते कणिक आणि हे टाकलंच आहे आपण बेसन, पण थोडंसं नाही थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आहे मी आणि तिखट मीठ सांबार ओवा तीळ थोडंसं चवीनुसार आपलं टाकलं आहे. तर आता हे मी मिक्स करत आहे. छानपैकी एकजीव करत आहे. इतकं सारं भिजवण्याचं कारण म्हटलं तर कसं आत्ता पण होते आणि सकाळला डब्यावर पण होते. थोडीशी कणिक ठेवून देते छान डब्यामध्ये, तर सकाळला डब्यावर पण होते, नाश्त्याला पण होऊन जाते. आता जेवढे पाहिजे आपल्याला तेवढं करते मी, बाकीचं ठेवून देते. त्यासाठी ते भिजवणं आहे एवढं सारं. तर बघा एकजीव छान करत आहे. तर छान एकजीव गोळा झाला आहे. बघा आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडं तेल. बघा छान झाला आहे. वडे याचे छान परतते मग होतात. बघा छान गोळा झाला आहे. आता आपण पराठ्याला सुरुवात करूया. मी हात धुवून टाकते आणि छान मग इथे कोरपाट वगैरे ठेवून छान बनवूया. आधी गॅस लावते मी आणि तवा ठेवत आहे. बघा हे असं आणि हे बघा पॉलिथिन मी कापून ठेवलं आहे. त्याच्या आधी पण बनवलं होतं तर बघा असं
छान मोठंसर आहे. तर मी तवा ठेवला आहे. वाटीमध्ये तेल घेऊया आपण, त्याच्यावर हे करायला टाकायला. सर्वता फिरवायला वाटीत तेल. तेल घेतलं आहे. तवा गरम होत आहे. तर बघा छान इतका गोळा घेतला आहे मी आणि छान अशा मोठ्या आणि पातळ पातळ होतात पोळ्या, छान पराठे. बघा छान इतका गोळा घेतला आहे आणि याला नाही का थोडं तेल लावूया आणि असं हे बघा असं केलं, असं त्याला हाताळलं आणि असं लाटलं. बघा पोळी नाही का अशी तुटत नाही आणि छान मोकळी होते, मोठी पण होते. बघा मोठा पराठा, 2 खाल्ले की बढिया होते. बघा छान झाला आहे पराठा. हे बघा का झाला आहे तसं एक साईडला करून काढूया. बघा टाकूया. तर बघा मी तव्यावर टाकला आहे पराठा आणि त्याला तेल लावूया छान मागून. तेल लावूया छान. बघा छान होत आहे, शिजत आहे. बघा फिरवला आहे. तर हा बघा झाला आहे पराठा आणि आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा छान झाला आहे. आणि आता दुसऱ्याला सुरुवात करूया. असं तेल लावून घेते मागून पुढून आणि असं पुन्हा त्याला हे करून पॅक करून पुन्हा लाटते याच्यावर. मग एकदम पातळी नाही, एकदम जाड पण नाही, छान मीडियम साईजचे होतात. आपल्याला जसं पाहिजे, जसं पातळ पाहिजे असेल तर पातळ पण होतात, जाड पाहिजे असेल तर जाड पण होतात.
पण झाला आहे. याला असं निघते. तर बघा दुसरा पण होत आहे. तेल टाकूया थोडंसं. झालाय, हा शिजला आहे. याला काढूया. दोन झाले आहे आपले. तर हे बघा मी ताटामध्ये याला सजवत आहे. पराठे ठेवले आहे आणि दही आता ठेवत आहे. याच्यासोबत छान लागत असतो. हे बघा छान मस्त दही आणि पराठे ठेवले आहे. हे बघा छान दही आणि पराठे ठेवले आहे. छान मस्त झाले आहे. आणि दह्यासोबत आपण छान खाऊ शकतो. याच्यामध्ये तिखट मीठ पण दह्यामध्ये टाकून थोडंसं खाऊ शकतो किंवा छान याची चटणी बनवून पण खाऊ शकतो. पण छान झाले आहे. ठीक आहे, मस्त झाले का म्हणजे छान वाटत आहे ना. तर मी खाऊ शकत नाही कारण की देवीला म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे निवेद्य द्यायचा आहे. तर ठीक आहे मग असंच ठेवून देते. आणि याच्यानंतर आधी पण केले होते. तर हो झाले आहे आता पुन्हा हे छान. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला भाजीसोबत पण खाऊ शकतो आपण. पुन्हा दुसरं काही आहे त्याच्यासोबत पण खाऊ शकतो. म्हणजे जसं सॉस वगैरे आहे. जसं मी सॉस आणला आहे. हा बघा हा सॉस आणला आहे. याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. इतका म्हणजे छान टेस्टी लागतो हा पराठा. आणि मी तर हमेशाच खाते, हमेशा बनवते. मला खूप आवडतो आणि खूप छान वाटतो मला खायला. म्हणजे छान आपण नाश्त्यामध्ये पण खाऊ शकतो, डब्यावर पण देऊ शकतो. असं पण साधे पण असं आपण खाऊ शकतो, लोणच्यासोबत पण खाऊ शकतो. इतकं म्हणजे छान वाटते ना, मला तर आवडते. ठीक आहे.